on your future. We all start losers. We're all late bloomers, gotta struggle through the sewer. What you say? Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yeah, तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमोल आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या पहिल्या अशा व्लॉगमध्ये. तर आम्ही कुठं निघालो आहे? तर आम्ही निघालो आहे औशाला केशव बालाजी देवस्थानामध्ये आम्ही जात आहोत. तर तुम्ही बघत राहा आमचा प्रवास कसं होत होतो. तर चला तर मग आम्ही निघालोय. हे गाव हे ऐतिहासिक असं त्याचं प्राचीन असं महत्त्व आहे. औसा हे 650 वर्षापूर्वीचं शहर आहे. त्याला पुरातन काळामध्ये आंबरापूर असं नाव त्याचं होतं. तर आपण निघूच. तर आता आपण आलो आहोत राजीव गांधी चौक येथे. लातूरमधून किंवा राजीव गांधी चौकातून औषधाला जायला भरपूर वाहने मिळतात. ऑटो, नंतर ट्रॅव्हल्स, बसा खूप असतात. तर आम्ही आलो आहोत आता औसा या गावापाशी. तर चला तर औसा गावातून असा कच्चा रस्ता आहे मंदिरासाठी. फायनली आपण पोचलेलो आहोत औशाच्या केशव बालाजी या मंदिरामध्ये. या ठिकाणी असं दुकाने आहेत. तर मित्रांनो, इथं असं हे सर्व साहित्याचं दुकान आहे. तिथं असं नारळ हे ते इथं भेटतं. नक्की घ्या मित्रांनो. सर्व धार्मिक साहित्यांचं दुकान इथं आहे. प्रचंड असं भव्य महाद्वार या ठिकाणी आहे. ते सर्व असं मंदिराच्या महाद्वारामध्ये आल्यानंतर येथे आपली पादत्राणे ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या महाद्वारामध्ये पहिले या ठिकाणी पाणी असायचं, पण आता सध्या नाही आहे. असं महाद्वारातून आल्यानंतर समोरच आहे आपलं तिरुमला तिरुपती देवस्थानासारखं सेम आपलं केशव बालाजी मंदिर. या ठिकाणचं वातावरण हे
शांत आणि सुंदर आहे. या ठिकाणी वेळ कसा गेला. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. असं देवस्थान खूप प्रसन्न वाटते. चला तर मग प्रथम आपण या मंदिरातल्या देवाचं व्यंकटरमणाचं दर्शन घेऊ. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. व्यंकटरमणा गोविंदा. मंदिरामध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नाही. त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. मंदिराच्या मुख्य सिद्धिविनायक गणेशाचे मंदिर. मंदिराच्या बाजूस खूप छान अशी झाडांनी सजावट केलेली आहे. घोड्यावर बसायचंय तुला. बर चला घोड्यावर बसूत आपण आता. इथं पाय पडा आधी. इथं पाय पडा. विठ्ठल. वाव. याच साठी केला होता अट्टहास. सोनेरी सूर्यकिरणाने मंदिराचा कळस जसा त्याचा अभिषेकच होत आहे असं दृश्य दिसत आहे. हा अनुभव आपल्या प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी पाहणं म्हणजे स्वर्गानुभवच. या ठिकाणी कल्याण कट्टा जावळ मुंडन करायचं असेल तर या ठिकाणी सुविधा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी अखंड असं हवन ध्वनी सारखं चालू राहत असतं. या ठिकाणी आपल्या मनातली इच्छा सांगून त्यामध्ये नाणं टाकायचं असतं. बघायला हे पाण्यात पोहायचं. या ठिकाणी जी देवाची पालखी गावातून काढली जाते त्याचं साहित्य आणि जो बालाजीचा पाळणा केला जातो हे सर्व साहित्य या ठिकाणी ठेवलेलं आहे. या ठिकाणी आहे महादेवाचं मंदिर. ओम नमः शिवाय. श्री चंद्रमौलीश्वर महादेव. या ठिकाणाहून असंच केल्यानंतर खूप छान अशी बगीचा केलेली आहे.
छान अशी फुलांची झाडं ते लावलेली आहेत. हे देवस्थान एवढं प्रसन्न आहे, इथं आल्यानंतर खूप असे प्रसन्न वाटते. हे आहे श्री सद्गुरू केशवानंद महाराजांचं मंदिर. या इकडे. या असं बसण्यासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे गाड्या ते आहेत, गाड्या आहेत, घोडा आहे. खूप छान अशी व्यवस्था इथे केलेली आहे. तर आता आम्ही जाणार आहोत घोड्यावर बसायला. इकडे बघा, घोड्यावर बसायला जाणार आहोत विरेन आणि मी. या ठिकाणी घोड्याची स्वारी करायची असेल तर इथं पावती काढावं लागते. या ठिकाणी ए बाया इकडे. घोड्याच्या राईडसाठी अशी पावती आहे इथं, घेतल्यावर घोड्याच्या राईड. या ठिकाणी आपण या प्रकारे घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मिनिट मामा, एक मिनिट. या अशी घोड्याची राईड इथे गेले जाते. हे व्यंकटेशा नवीन सुरुवात करतोय ब्लॉगची. तर तुमचा देवा तुझं सहकार्य राहू दे मला, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. तुम्ही नक्की मित्रांनो, तुम्ही नक्की विजिट करा औशाच्या बालाजी मंदिरला. हां, बाय. तर या इथं असं बसण्याची व्यवस्था पण आहे.